हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी सर शिवतेज. कसे आहात? मजेत आहात ना? सुरक्षित आहात ना? ओके. तर आज आपण 10वी मधील महत्त्वाचा टॉपिक ट्रिग्नॉमेट्री, ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, त्रिकोणमिती. तर या टॉपिक मधील महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. गेले कित्येक दिवस आपण ट्रिग्नॉमेट्री या टॉपिक मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय, बरोबर. तर नेमकं प्रॉब्लेम सॉल्विंग कसं असतं किंवा काय हे आपण बघायला लागलेलो आहे. तर मागच्या वेळी आपण प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल पाहिले होते. आज थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल पाहणार आहोत. त्याचबरोबर नेमकं प्रूव्ह दॅटमध्ये किंवा शो दॅटमध्ये थोडीशी काठिण्य पातळी कशा पद्धतीनं जास्त असणारे एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात आपल्या 10वीच्या येतेमध्ये, ते देखील आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. ओके. तर आज आपण पाहतोय प्रॉब्लेम्स म्हणजेच एक्झाम्पल्स ऑन ट्रिग्नॉमेट्री. ओके. म्हणजेच काय होणार बघा, इथं आपल्याला एक्झाम्पल पहिलं पाहतोय आपण. इफ tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. इथं काय शो दॅटचं एक्झाम्पल आहे बघा, की जर tan theta अधिक 1 छेद tan theta बरोबर 2 असेल तर दाखवा की tan वर्ग थीटा अधिक 1 छेद tan वर्ग थीटा बरोबर 2 असतं. ओके. मग हे जर दाखवायचं असेल तर आपल्याला नेमकं काय करावं लागेल, तर एक्झॅक्टली आपण अशा वेळी काय करणार बघा, की हे जे दिलेलं अगोदर आहे इफच्या पुढं, ओके, ते काय करणार, कन्सिडर करणार आणि ते हे कशा पद्धतीनं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजेच काय, जसं LHS कन्सिडर करायचो आणि RHS दाखवायचो त्याच पद्धतीनं अगोदर दिलेलं काय करणार, कन्सिडर करणार, त्यामध्ये थोडंसं जनरेटिंग किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे काही क्रिया कराव्या लागतात त्या करणार आणि काय करणार, हे आहे हे दाखवणार. ओके. मग आपण काय करू शकतो बघा, सुरुवातीला याचा आन्सर पाहूया. ओके. आन्सर कसा असेल बघा, जे दिलेलं आहे ते सुरुवातीला लिहून घेऊया. लेट टॅन थिटा, ओके, प्लस 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू 2. हे काय आपण म्हणू शकतो, गिवन आहे, बरोबर. हे दिलेलं आहे आपल्याला म्हणून आपण काय घेतलं, गिवन लिहून घेतलं. आता पुन्हा काय करूया बघा, देअरफॉर आपण काय करूया, हे इक्वेशन पुन्हा लिहून घेऊ. टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू 2. यालाच काय म्हणूया, इक्वेशन 1. कारण का, या इक्वेशनमध्ये काय तर आपल्याला करावं लागणार आहे, बरोबर. आता बघा, जे कन्सिडर केलेलं आहे ते हे आहे, टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू 2. पण जे दाखवायचं आहे, शो दॅट करायचं आहे, ते काय आहे बघा, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं कुठं तर का नाही 2 आहे, बरोबर. म्हणजेच काय, इथं कुठं ना कुठं तर आपल्याला पॉवरमध्ये 2 दिसतंय, म्हणजेच काय, स्क्वेअर दिसतोय, स्क्वेअर. मग आपण काय करू शकतो, की याच स्क्वेअरचा वापर यासाठी कुठं तर करता येतोय का ते विचारात घेऊ. म्हणजेच काय करू, आपण ह्या दिलेल्या ह्या LHSचा आणि ह्या RHSचा आपण अखंड ह्या प्रॉपर्टीजचा काय करू, स्क्वेअर करून बघू. ओके. म्हणजे काय करणार, याचा स्क्वेअर करणार आणि याचाही स्क्वेअर करणार, म्हणजे दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करणार. म्हणजेच काय इथं म्हणणार बघा, टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. म्हणजे इक्वेशन 1 जे आहे इथं, इक्वेशन 1, ओके, इक्वेशन 1 जे आपल्याकडे आहे त्या इक्वेशन 1चा आपण काय करणार आहोत, दोन्ही बाजूंचं स्क्वेअर करणार आहोत. ओके. म्हणजेच आता इथं आपण काय करू शकतो बघा, दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करणार. म्हणजेच काय, हे आहे असं लिहून घेतलं, टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा आहे असं लिहून घेतलं. ओके. या ब्रॅकेटचा स्क्वेअर करणार इज इक्वल टू ह्या 2चाही काय करणार, आपण स्क्वेअर करणार. आता 2चा स्क्वेअर काय 4 आपण लिहू शकतो, पण टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा या ब्रॅकेटचा स्क्वेअर काढायचा आहे. ओके. मग इथं आपल्याला कोणता रूल वापरावा लागेल, A प्लस बी कंसाचा वर्ग, A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग तो रूल कसा आहे बघा, इथं थोडा आपण काय करू, हे रूल बघू. रूल कसा आहे बघा, वापरायचा आहे तो A प्लस बी, ओके, ब्रॅकेट स्क्वेअर. याची फोड कशा पद्धतीने असते, A स्क्वेअर प्लस, ओके, काय असतं बघा, 2AB प्लस B स्क्वेअर. ओके. अशा पद्धतीची फोड असते आणि हा रूल आपण काय करणार आहोत, इथं वापरणार आहोत. ओके. त्याला आपण असं चिन्ह दिलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे सिन्समध्ये. ओके. सिन्स रूल इथं कोणता वापरणार आहोत आपण, की
पहिलं पद अधिक दुसरं पद कंसाचा वर्ग असेल तर आपण काय करतो, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग करतो. ते कुठं वापरणार, इथं. ओके, लक्षात आलं का? मग तेच आपण काय करू, इथं अप्लाय करण्याचा प्रयत्न करू. म्हणून काय करणार बघा, म्हणून कंसामध्ये पहिलं पद काय आहे, टॅन थिटा. टॅन थिटा कंसाचा वर्ग अधिक 2ab. आता 2ab, ए काय आहे टॅन थिटा आणि बी काय आहे 1/टॅन थिटा. म्हणजेच काय करणार बघा, ए म्हणजे टॅन थिटा आणि बी आहे 1/टॅन थिटा. ओके, आता प्लस बीचा वर्ग, प्लस बीचा वर्ग म्हणजे 1/टॅन थिटाचा वर्ग प्लस 1/टॅन थिटा कंसाचा वर्ग करणार. लक्षात आलं का नेमकं काय केलं ते? ओके, आता काय होणार बघा, पण अजून इकडची बाजू लिहायची राहिली बघा, इज इक्वल टू 2चा स्क्वेअर. बरोबर, इज इक्वल टू 2चा स्क्वेअर. तो आपल्याला माहित नाही नेमकं किती आहे तो. बरोबर, आपण थोडंसं इकडे लिहून घेऊ. आता टॅन थिटा कंसाचा वर्ग म्हणजेच काय होतं, टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर, आपण स्क्वेअर कसा लिहितो, इथं लिहितो टॅन स्क्वेअर थिटा. ओके, प्लस 2 टॅन थिटा आहे असं घेतलं इंटू 1/टॅन थिटा आहे असं घेतलं लिहून. ओके, पुन्हा काय होणार बघा, प्लस 1चा स्क्वेअर किती असतो 1. ओके, आणि टॅन थिटाचा स्क्वेअर किती असतो, टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे का? इज इक्वल टू 2चा स्क्वेअर किती असतो बघा 4. लक्षात आलं का? आहे असं कंबाईनमध्ये आपण सोडवत गेलो. आता कसं होणार बघा, या इक्वेशनमध्ये हे टॅन थिटा इंटू 1/टॅन थिटा दिसते. हे काय होऊ शकतं, इथलं टॅन थिटा आणि हे टॅन थिटा निघून जाऊ शकतं. बरोबर, म्हणजेच आपण काय लिहू शकतो बघा, देअरफॉर टॅन थिटा, टॅन स्क्वेअर थिटा. ओके, टॅन स्क्वेअर थिटा प्लस हे 2 आहे असं आणि हे टॅन थिटा आणि 1/टॅन थिटा कॅन्सल झालेलं आहे, प्लस हे 1/टॅन स्क्वेअर थिटा हे इथं आपल्याला आहे असं लिहिता येईल. इज इक्वल टू काय आहे, हे 4 आहे. बरोबर, लक्षात येते का? आता आपण काय करणार आहोत, हे जे 2 आहे प्लस 2 ते आपण काय करू, इकडं मायनस करू. म्हणजेच फक्त राहील इकडं काय बघा, देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा, हे 2 तिकडं नेणार आहोत, प्लस 1/टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 आणि हे प्लस 2 तिकडे काय घेतलं, -2 घेतलं. लक्षात आलं का? सोपं आहे. आता काय होणार बघा, हे टॅन स्क्वेअर थिटा आहे असं प्लस 1/टॅन स्क्वेअर थिटा. ओके, इज इक्वल टू 4 - 2 2. मग जे पाहिजे होतं ते आपल्याला इथं काय मिळालेलं आहे बघा, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. म्हणजे जे पाहिजे होतं ते आपल्याला मिळालं. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो बघा, की हेच काय आहे, आपल्याला जे पाहिजे होतं ते ॲन्सर आपल्याला इथं मिळालेलं आहे. लक्षात आलं का? मग आपण उत्तराच्या शेवटी काय म्हणू शकतो बघा, हेन्स काय म्हणणार बघा, इफ टॅन थिटा प्लस 1/टॅन थिटा इज इक्वल टू 2, देन we result have कोणता रिझल्ट आपल्याला मिळाला बघा, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. म्हणजे हे शेवटी उत्तराचे आपण लिहू शकतो. काय म्हणू शकतो, म्हणूनच टॅन थिटा अधिक 1 टॅन थिटा बरोबर 2 असतं, तर त्यावेळी आपल्याला काय मिळतं की टॅन वर्ग थिटा अधिक 1 टॅन वर्ग थिटा बरोबर 2 असतं. ओके, हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं का? ह्यातली मेथड, हा रूल लक्षात ठेवा. ओके, काय नेमकं कन्सिडर केलं आणि काय काढण्याचा प्रयत्न केला हेही काय करा, लक्षात घ्या. ओके, आता आपण पाहतोय दुसरे एक्झाम्पल. ओके, दुसरे एक्झाम्पल कसं आहे बघा, एक्झाम्पल 2, टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए. आता हे काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह दॅट करून दाखवायचं आहे. बरोबर, म्हणजेच काय, टॅन ए अपॉन
1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजेच काय करणार, एक तर आपण LHS कन्सिडर करणार आणि RHS दाखवणार. ओके, म्हणजेच हे कन्सिडर करून आपण हे दाखवणार आहोत. चला तर मग आता इथं नेमकं कशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल बघूया. ओके, सुरुवातीला थोडीसं आपल्याला इथं काय होणार बघा, एक थोडीशी ट्रिक आपल्याला इथं लक्षात ठेवावी लागेल की 1 प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजे ए जिथं थिटा आहे तिथं ए दिलेला आहे. बरोबर, ए हा काय दिले डिनोट केलेला आहे. म्हणजे थिटा कशाने डिनोट केलेला आहे, ए या कॅपिटल लेटरनं. मग आपण काय आपल्याला माहित आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतं, सेक स्क्वेअर थिटा असतं. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा काय असतं, कोसेक स्क्वेअर थिटा असतं. हे आपल्याला माहित आहे आणि हेच आपण काय करू शकतो इथं दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो. चला तर मग ॲन्सर काढूया. ओके, ॲन्सर कशा पद्धतीने असेल बघा. लेट आपल्याला काय कन्सिडर करूया इथं, LHS कन्सिडर करूया. कन्सिडर LHS काय आहे बघा, दिलेली LHS टॅन ए ओके अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉट ए ओके अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही झाली आपली LHS. RHS काय दाखवायचे आहे, साइन ए इंटू कॉस ए. ते आपण नंतर दाखवूच. ओके, पण आता बघा नेमकं इथं आता काय करावं लागेल की आपल्याला माहीत आहे की या नेमक्या कंसाचं उत्तर आपल्याला माहीत आहे. काय माहीत आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर ए याचा आन्सर काय असू शकतं, सेक स्क्वेअर ए. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए याचा आन्सर काय असू शकतं, कोसेक स्क्वेअर ए. कारण का आपल्याला हे माहीत आहे. बरोबर, ही नित्य समानता आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. बरोबर, मग तेच आपण काय करू शकतो इथं लिहू शकतो. म्हणजेच काय डायरेक्टली लिहिणार बघा, टॅन ए आहे असं घेतलं अपॉनमध्ये. आता हा स्क्वेअर आहे तो आहे असाच बाहेर ठेवू. बरोबर, पण 1 प्लस टॅन स्क्वेअर एचं किंमत काय असते, सेक स्क्वेअर ए. बरोबर, सेक स्क्वेअर ए आणि त्या ब्रॅकेटचा पुन्हा काय झाला, स्क्वेअर झाला. बरोबर, आता प्लस हे कॉट ए आहे असं आलं. ओके, अपॉनमध्ये काय होणार की हे 1 प्लस कॉट स्क्वेअर एची किंमत काय असते, कोसेक स्क्वेअर ए. बरोबर, कोसेक स्क्वेअर ए आणि ह्या ब्रॅकेटचा काय होणार, स्क्वेअर होणार. बरोबर, म्हणजेच काय आता लक्षात येईल आपल्याला की आता आपण एक इथं काय लिहू शकतो की आपल्याला हे माहीत होतं. काय माहीत होतं, वी नो दॅट सिन्स आपल्याला काय माहीत होतं की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा किंवा ए म्हणा. बरोबर, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, सेक स्क्वेअर थिटा असतं. ओके, हा एक रूल आपण वापरला. आणि दुसरा कोणता वापरला की 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, कोसेक स्क्वेअर थिटा असतं. म्हणून आम्ही काय करू शकलो, या दिलेल्या याच्यामध्ये हे लिहू शकलो. ओके, आता इथं आपण काय करणार बघा, आता स्क्वेअर ऑफ स्क्वेअर आहे म्हणजे आपण काय लिहू शकतो, स्क्वेअर ऑफ स्क्वेअर म्हणजे चौथा घात लिहू शकतो. बरोबर आहे का, म्हणजेच काय लिहिणार बघा, पुन्हा हे बनेल LHS इथं आपण डिनोट करू. LHS इज इक्वल टू टॅन ए ओके अपॉनमध्ये काय होणार बघा, सेक स्क्वेअर आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय, सेक रेज टू 4a. ओके, पुन्हा काय होणार बघा, प्लस कॉट ए आहे असं. ओके, अपॉनमध्ये काय होणार की कोसेक स्क्वेअर ए आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय, कोसेक रेज टू 4 कॅपिटल ए. आलं का लक्षात, नेमकं काय केलं ते लक्षात आलं. आता काय होणार बघा, आपण आता हे अंशछेद रूपात आहे ते आपण काय भागिले चिन्हात लिहू शकतो. कशा पद्धतीने लिहिणार बघा, भागिले चिन्हात लिहायचं आहे. थोडंसं इथे लक्ष द्या. काय होणार बघा, टॅन ए ओके डिव्हिजन साइन आणि काय होणार बघा, सेक रेज टू 4a ओके प्लस काय होणार बघा, कॉट ए भागिले चिन्ह डिव्हिजन साइन आणि काय होणार बघा, कोसेक रेज टू 4a. लक्षात आलं का, अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. म्हणजेच आता पुन्हा इकडे काय घेणार बघा, काय घेऊ शकतो इथं आपण आता हे टॅन ए इथं काय भागिले सेक रेज टू 4a प्लस कॉट ए डिव्हिजन साइन कोसेक रेज टू 4a. मग आता इथं आपल्याला ह्या टॅन एच्या ऐवजी किंवा सेक
रेस टू 4a ऐवजी आणखीन काहीतरी काय करता येतं, लिहिता येतं का नाही बघा. टॅन थिटाच्या बाबतीत आपण काय लिहू शकतो की साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर. आणि सेक थिटाच्या बाबतीत काय लिहू शकतो बघा, 1 अपॉन कॉस थिटा लिहू शकतो, बरोबर. त्याचबरोबर कोसेक थिटाच्या बाबतीत 1 अपॉन साइन थिटा लिहू शकतो. आणखी कॉट थिटाच्या बाबतीत काय लिहू शकतो, कॉस थिटा अपॉन साइन थिटा लिहू शकतो, बरोबर. मग तेच आपल्याला काय करायचं इथं लिहायचं आहे. पुन्हा एकदा वाटल्यास हे लिहून घेऊ आपण. काय करू बघा, टॅन ए ओके डिव्हिजन सेक रेस टू 4a ओके प्लस कॉट ए डिव्हिजन साइन कोसेक रेस टू 4a. याच्या बाबतीत आपण काय वापरणार बघा, हे टॅन एच्या बाबतीत काय लिहिणार, साइन ए अपॉन कॉस ए, बरोबर. माहीत आहे आपल्याला. डिव्हिजन सेक रेस टू 4a ऐवजी आपण काय लिहू शकतो, 1 अपॉन कॉस रेस टू 4a, बरोबर आहे का. 1 अपॉन कॉस रेस टू 4a माहीत आहे आपल्याला. प्लस कॉट एच्या बाबतीत काय लिहू शकतो, टॅनच्या उलट, बरोबर. कॉस ए अपॉन साइन ए ओके, कॉस ए अपॉन साइन ए. डिव्हिजन प्रॉपर्टी इथं पुन्हा काय होणार बघा, कोसेक रेस टू 4a त्याच्या उलट काय असतं, साइन असतं. म्हणजेच काय लिहिणार आपण, 1 अपॉन साइन रेस टू 4a. लक्षात आलं का, 1 अपॉन साइन रेस टू 4a. पण हे कसं आहे बघा, भागिलेच्या स्वरूपात आहे. मग आपण ह्याला काय करू शकतो, उलटून गुणिले करू शकतो. म्हणजेच काय करणार, पण इथं आपल्याला थोडंसं लिहून घ्यायला लागेल, बरोबर. काय लिहून घेणार की आपल्याला माहीत होतं, काय माहीत होतं, टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतं, बरोबर. इथं थिटाच्या जागी फक्त काय कॅपिटल ए आहे. आणखी काय आपल्याला माहीत होतं की कॉट थिटा हे काय असतं, कॉस थिटा अपॉन साइन थिटा असतं ओके. आणखी काय माहीत होतं बघा, सेक थिटा हे काय असतं, 1 अपॉन कॉस थिटा असतं. आणखी कोसेक थिटा हे काय असतं, 1 अपॉन साइन थिटा असतं. हे सगळं आपल्याला माहीत होतं, म्हणून आपण काय करू शकलो, हे इकडचं लिहू शकलो, बरोबर आहे का. वरचं हे आपण लिहू शकलो. मग आता पुन्हा बघा LHS कशी आहे अशी वरची आपण लिहिली त्या ह्या कारणामुळे, बरोबर. आता काय होणार, हे उलटून गुणिले आपण करणार आहोत. काय उलटून गुणिले करणार आहोत, हे भागिले चिन्हानंतरचं. म्हणजेच काय होणार बघा, साइन ए अपॉन कॉस ए गुणिले हे उलटून होणार, म्हणजेच कॉस रेस टू 4a अपॉन 1 ओके. अशा पद्धतीनं म्हणजे पुन्हा काय बघा, प्लस कॉस ए अपॉन साइन ए. आता हे उलटून गुणिले होणार, म्हणजेच काय गुणिले साइन रेस टू 4a अपॉन 1 ओके. आता काय होईल बघा की इथलं हे जे कॉस ए एक आहे आणि ह्या कॉस रेस टू 4a मधलं एक काय होणार, निघून जाणार. एक निघून जाईल, थोडंसं राहील आतमध्ये, बरोबर. पुन्हा काय होणार बघा, हे साइन ए आणि इकडचं साइन रेस टू 4a ह्यामधलं एक निघून जाणार. म्हणजे राहिले किती, 3. इथं पण 3 कॉस राहणार आणि तिथं पण 3 रेस म्हणजे काय राहणार, कॉस राहणार आहेत. म्हणजेच काय होणार बघा, इथं लक्षात येईल आपल्या की हे साइन ए ओके आहे असं राहिलं. इथला हे निघून गेला, मग इकडं ह्या कॉस रेस टू 4a मधला एक गेला. म्हणजेच काय राहिलं, कॉस रेस टू 3a ओके. लक्षात आलं का, आता एक्झॅक्टली लक्षात येईल. आता काय होणार बघा, प्लस हे कॉस ए आहे असं ओके, पण हे साइन ए आणि ह्या साइन रेस टू 4a मधला एक निघून गेला. म्हणजेच काय झालं, इंटू साइन रेस टू 3a. लक्षात आलं का, हे आपल्या लक्षात आलं. आता एक्झॅक्टली आपण काय लिहू शकतो बघा की साइन ए इंटू कॉस रेस टू 3a प्लस कॉस ए इंटू साइन रेस टू 3a. याला एका वेगळ्या पद्धतीने आपण इथं लिहू शकतो. क्वांटिटीला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, यामधलं हे साइन ए बाहेर एक काढणार ओके, हे साइन ए बाहेर काढलं आणि हे कॉस ए इंटू मध्ये बाहेर काढलं ओके, कॉस ए इंटू मध्ये बाहेर काढलं आणि एक ब्रॅकेट तयार केला पुढं, कॉस क्यूब नाही तर कॉस स्क्वेअर ए प्लस ओके साइन स्क्वेअर ए. अशा पद्धतीचं जर समजा साइन ए इंटू कॉस ए इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए जर आपण घेतलं तर त्याचं आन्सर काय मिळतं आपल्याला, हेच मिळतं, बरोबर. एक थोडंसं
एक रिवाइजमेंट म्हणून काय करू शकता तुम्ही, हे साइन ए इंटू कॉस ए इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए याचा नेमका गुणाकार जर तुम्ही करून बघितलात तर नेमकं काय मिळेल तुम्हाला, साइन ए इंटू कॉस क्यूब ए प्लस कॉस ए इंटू साइन क्यूब ए हे मिळेल. ओके, तर याचाच हा भाग आहे, हे आपल्याला इथं काय करावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल. म्हणजेच काय, यामधलं साइन ए बाहेर काढलं, हे कॉस ए बाहेर काढलं, इंटू ब्रॅकेट काय घेतलं, कॉस क्यूबच्या ऐवजी कॉस स्क्वेअर ए प्लस साइन क्यूबच्या ऐवजी साइन स्क्वेअर ए घेतलं. ओके, आता काय होणार बघा, आपल्याला माहित आहे की कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए किंवा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए याची किंमत काय असते, 1 असते. बरोबर आहे का? म्हणजेच काय करू शकतो आपण, इथं काय लिहू शकतो बघा, साइन ए इंटू कॉस ए. ओके, आता कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए किंवा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए हे काय असतं, नेहमी 1 असतं. त्याची किंमत आपण इथं 1 लिहू शकतो. का लिहिलं इथं, कारण आपल्याला माहीत होतं, काय माहीत होतं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, नेहमी 1 असतं. त्यामुळेच आपण काय करू शकतो, इथं हे लिहू शकलो. आता काय होणार बघा, हे साइन ए इंटू कॉस ए आहे असं घेतलं, साइन ए इंटू कॉस ए मिळाले का बघा, RHS मिळाली. ओके, म्हणजेच काय, LHS इज इक्वल टू आपल्याला काय मिळाली, ही साइन ए इंटू कॉस ए ही RHS मिळाली. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. ओके, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो बघा की टॅन ए अपॉन मध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन मध्ये 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं, साइन ए इंटू कॉस ए. हेन्स द प्रूफ, हेन्स द प्रूफ. लक्षात आलं का, लक्षात आलं. ओके, म्हणजेच काय बघा, हे एक्झाम्पल पुन्हा बघा, नेमकं काय डिव्हिजन प्रॉपर्टी कशा पद्धतीने इथं वापरलेलं आहे हे काय लक्षात येणं गरजेचं आहे. पुन्हा हे एक्झाम्पल बघा, म्हणजे तुमच्या एक्झॅक्टली मेथड काय होईल लक्षात येईल. ओके, आता आपण पाहतोय तिसरे एक्झाम्पल. तिसरे एक्झाम्पल कसं असेल बघा, सेक रेस टू 4a इंटू 1 मायनस साइन रेस टू 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. म्हणजेच काय, सेक रेस टू 4a इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन रेस टू 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 याचा आन्सर आपल्याला शोधायचा आहे. मग आता इथं काय करणार, LHS ही कन्सिडर करणार आणि ती 1 आहे ही RHS दाखवणार. ओके, म्हणजेच LHS कन्सिडर करणार ही बाजू आणि RHS त्याचा 1 आहे हे काय करणार आपण दाखवणार आहोत. चला तर मग आता काय करूया, सोडवूया एक्झाम्पल. एक्झाम्पल सोडवताना काय करणार बघा, कन्सिडर सुरुवातीला काय करणार, LHS. ओके, कन्सिडर LHS कशा पद्धतीचे आहे बघा, LHS इज इक्वल टू सेक रेस टू 4a. ओके, सेक रेस टू 4a इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन रेस टू 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. ओके, अशा पद्धतीने LHS आहे आणि 1 आपल्याला काय करायचं आहे, दाखवायचं आहे RHS. बरोबर. मग आता सुरुवातीला इथं आपण काय करू शकतो बघा की साइन रेस टू 4a सेक रेस टू 4a इंटू 1 मायनस साइन रेस टू 4a हे जे आहे. ओके, यामध्ये आपण काय करू शकतो, एक्झॅक्टली इथं काय करू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीनं हे जे हा जो ब्रॅकेट आहे आणि हे जे सेक रेस टू 4 आहे हे काय करू शकतो, आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजेच काय करणार बघा, हे सेक रेस टू 4a इंटू 1 सेक रेस टू 4a मिळेल. बरोबर, मायनस साइन रेस टू 4a इंटू सेक रेस टू 4a. मग सुरुवातीला आपण काय करू बघा, हे सेक रेस टू 4a घेऊ इंटू हे काय करणार, साइन रेस टू 4a. लक्षात येते का काय नेमकं केलं ते बघा, सेक रेस टू 4a इंटू 1 म्हणजेच काय, सेक रेस टू 4a हे मायनस चिन्ह आहे असं घेतलं. आता सेक रेस टू 4a इंटू साइन रेस टू 4a म्हणजेच काय घेतलं, सेक रेस टू 4a इंटू साइन रेस टू 4a घेतलं. ओके, आता ह्या ब्रॅकेटचा आणि ह्याचा पूर्ण संबंध संपला. आता काय होणार, मायनस 2 टॅन स्क्वेअर ए हे आहे असंच राहील. बरोबर. आता आपण काय करू शकतो
की इथं जर आपण लक्ष दिलं तर नेमकं काय करता येईल बघा, की थोडंसं ह्या सेक रेस टू 4a बाबतीत आपण काय लिहू शकतो, 1/cos a, बरोबर. इथं पण काय लिहू शकतो, 1/cos लिहू शकतो, बरोबर. फक्त काय लिहू शकतो की ह्या पॉवरच्या स्वरूपामध्ये मात्र आपल्याला ते लिहावं लागेल. म्हणजेच काय करणार बघा, हे सेक रेस टू 4a यालाच आपण कसं लिहिणार, 1/cos रेस टू 4a, बरोबर. पुन्हा काय होणार बघा, मायनस हे सेक रेस टू 4a याच्या बाबतीत पण तसंच लिहिणार, 1/cos रेस टू 4a, बरोबर. कारण इथं रेस टू 4 आहे, बरोबर. आता कसं होणार बघा, इंटू आता साइन रेस टू 4a आहे असंच लिहूया, साइन रेस टू 4a, त्याचा काय कोणता पार्ट इथं घ्यायला नको, मायनस आता 2 आहे असं आणि tan स्क्वेअर a, बरोबर. मग टॅनला आपण कुठल्या स्वरूपात लिहू शकतो, साइन थिटा आपण कॉस थिटाच्या, पण इथं स्क्वेअर आहे म्हणजेच काय लिहिणार बघा, साइन स्क्वेअर a, ओके, अपॉन मध्ये काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर a या स्वरूपामध्ये लिहू शकतो. मग हे आपण कशावरून लिहिलं त्याचं काय करू, इथं माहिती घेऊ. का लिहिलं आपण, आपल्याला माहित होतं की सेक थिटा इज इक्वल टू काय असतं, 1/cos थिटा असतं. आणखी काय आपल्याला माहित होतं की टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतं, ओके. हे आपल्याला माहित होतं म्हणून आपण काय हे लिहिलं. आता काय होणार बघा, इथं हे 1/cos रेस टू 4a मायनस हे साइन रेस टू 4a जे आहे ती इकडं आपण घेऊ शकतो. म्हणजेच काय करणार बघा, LHS इकडे लिहून घेऊ, LHS इज इक्वल टू हे 1/cos रेस टू 4a आहे असं घेतलं, बरोबर. पुन्हा काय करणार बघा, मायनस हे साइन रेस टू 4 आहे ते इकडे घेऊ, साइन रेस टू 4a आहे असं घेतलं आणि अपॉनमध्ये काय घेणार, हे कॉस रेस टू 4a. लक्षात आलं का. पुन्हा काय होणार बघा, मायनस 2 साइन स्क्वेअर a अपॉन कॉस स्क्वेअर a, ओके. लक्षात येते का नेमकं कशा पद्धतीने घेतले ते आहे असं आपल्या लक्षात आलं. आता आपण काय करू शकतो बघा, हे जे कॉस रेस टू 4a जे आहे किंवा हे कॉस रेस टू 4a जे आहे यामध्ये आपण काय करू शकतो की थोडंसं काही ना काहीतरी कॉमन आपल्याला पाहता येईल, बरोबर. किंवा आपण काय करू शकतो, हे कॉस रेस टू 4a आहे असंच ठेवू. म्हणजेच काय करणार बघा, इथं आपण हे वरचा जो भाग आहे तो आपण काय करू, थोडासा 1 मायनस साइन रेस टू 4a तो एका ब्रॅकेटमध्ये काढू, 1 मायनस साइन रेस टू, ओके, 4a, साइन रेस टू 4a हा एका ब्रॅकेटमध्ये काढून घेतला, बरोबर. साइन रेस टू 4a अपॉनमध्ये काय घेतलं बघा, अपॉनमध्ये कॉस रेस टू 4a, कॉस रेस टू 4a अपॉनमध्ये घेतलं. कारण का कॉस रेस टू 4a कॉस रेस टू 4a समान आहे, म्हणजे इथं आपण अपॉनमध्ये एकत्रित लिहू शकतो. मायनस हे 2 साइन स्क्वेअर a आहे असं घेतलं. पुन्हा काय करणार बघा, कॉस स्क्वेअर a आहे असं अपॉनमध्ये घेतलं. आता काय होणार, हे 1 मायनस साइन रेस टू 4a, ह्या साइन रेस टू 4a ची फोड कशी करू शकतो, साइन स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर कशा पद्धतीने लिहिणार बघा, LHS पाहतोय आपण, 1 मायनस साइन स्क्वेअर a, ओके, आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे साइन रेस टू 4a, बरोबर आहे का. लक्षात आलं आपलं. आता काय होणार बघा, अपॉनमध्ये कॉस रेस टू 4a आहे असं आलं, बरोबर. कॉस रेस टू 4a मायनस 2 साइन स्क्वेअर a, ओके, साइन स्क्वेअर a अपॉनमध्ये कॉस स्क्वेअर a हे आहे असं आपण लिहून घेतलं. आता कसं होणार बघा, की आपल्याला माहीत आहे 1चा स्क्वेअर केला तर तो 1च असतो, पण साइन स्क्वेअर a ह्याचं पण काय होतं, स्क्वेअर इथं आपल्याला बघितलं. म्हणजेच आपल्याला काय पाहता येईल इथं की एचा स्क्वेअर वजा बीचा स्क्वेअर याचं सूत्र इथं वापरता येईल. म्हणजेच काय, ह्या 1चा स्क्वेअर काय असतो, 1च असतो, बरोबर. 1चा स्क्वेअर काय असतो, 1च असतो. म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं इथं सूत्र आपण वापरू शकतो. म्हणजेच काय लिहू शकतो बघा, हे a आहे आणि हे b आहे. म्हणजेच काय लिहिणार, 1 काय लिहू बघा, 1 प्लस घेऊ, 1 प्लस साइन स्क्वेअर a हे हा एक ब्रॅकेट झाला, इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर a, ओके, हा एक ब्रॅकेट झाला. अपॉनमध्ये हे कॉस रेस टू 4a, ओके, मायनस 2 साइन स्क्वेअर a अपॉन कॉस स्क्वेअर a. लक्षात आलं का, लक्षात आलं. आता काय होणार बघा,
हे कशावरून आपण लिहिलं, आपल्याला एक सूत्र इथं माहीत होतं की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल याच्यासाठी बघतोय आपण, तर आपण काय लिहितो ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि ए मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहितो, यावरून आपण ते लिहिलं. आता कसं झालं बघा, पुन्हा LHS आपण पाहतोय बरोबर. LHS लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. LHS आपण पाहतो इथं. आता 1 मायनस साइन स्क्वेअर ए याच्या बाबतीत एक सूत्र वापरू शकतो बघा. आपण कुठली एक आयडेंटिटी पाहिली होती की साइन स्क्वेअर थिटा, ओके, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. मग आपण काय घेतलं, हे जर समजा आपण काय घेतलं, हे साइन तिकडं नेलं तर काय होणार, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असतं. बरोबर आहे का. म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या बाबतीत आपण काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर ए. बरोबर आहे का. म्हणजेच काय लिहिणार बघा इथं 1 प्लस साइन स्क्वेअर ए, ओके, ह्या ब्रॅकेटच्या ऐवजी इथं काय लिहिणार कॉस स्क्वेअर ए अपॉन मध्ये काय लिहिणार बघा कॉस रेस टू 4a, ओके, मायनस 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. इथं ही किंमत का लिहिली त्याचं कारण लिहून घेऊ, कारण आपल्याला माहीत होतं, काय माहीत होतं की 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा हे काय असतं कॉस स्क्वेअर थिटा असतं. म्हणून आपण काय घेतलं इथं हे लिहून घेतलं. आता काय होणार बघा, आता इथं थोडंसं लक्ष द्या, हे कॉस स्क्वेअर ए आणि अपॉन कॉस रेस टू 4a, मग हे कॉस स्क्वेअर ए इथलं घालू आणि ह्यामधलं एक घालू, म्हणजेच काय होणार इथं कॉस स्क्वेअर ए राहणार, इथलं निघून जाणार. बरोबर. ह्या चौथ्या घातातनं हे 2 घात काढून घेतले, म्हणजे खाली किती राहिले 2 घातच राहिले. म्हणजे काय झालं बघा 1 प्लस साइन स्क्वेअर ए, ओके, अपॉन मध्ये काय राहिलं बघा कॉस स्क्वेअर ए राहिलं, कॉस स्क्वेअर ए, आणि हे मायनस 2 साइन रेस टू स्क्वेअर ए, बरोबर, अपॉन मध्ये काय कॉस स्क्वेअर ए. आता काय होणार बघा, आपण काय करू शकतो, आता कॉस स्क्वेअर आहे इकडं कॉस स्क्वेअर आहे, म्हणजे यांचा पण छेद समान आला, म्हणजे एकत्रित मांडू शकतो. म्हणजेच काय लिहिणार बघा 1 प्लस साइन स्क्वेअर ए, ओके, मायनस 2 साइन स्क्वेअर ए, एकत्रित लिहितोय आपण. आता लक्षात आलं का, हे आणि हे मायनसमध्ये आणि कॉस स्क्वेअर ए अपॉनमध्ये, का, कारण छेद समान आहे कॉस स्क्वेअर ए. म्हणजेच काय होणार बघा, आता इथं लक्षात येते का बघा थोडंसं, की इथं आपल्या आता लक्षात येईल की हे 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए हे इथं थोडंसं राहिलेलं आहे. आता काय होणार बघा, हे 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए, बरोबर. मग आता 2 साइन स्क्वेअर ए मधून हे 1 साइन स्क्वेअर ए वजा करायचं. लक्षात आलं का. म्हणजेच काय होणार बघा, हे साइन स्क्वेअर ए आहे असं आहे आणि हे साइन स्क्वेअर ए पण 2 साइन स्क्वेअर ए आहे तिथं. मग ह्या 2 साइन स्क्वेअर ए मधून हे घालवून टाकूया की आणि त्याला मायनस चिन्ह देऊया. इथं काय होणार, ही आणि ही प्रॉपर्टी सेम आहे. बरोबर आहे का. साइन स्क्वेअर ए आणि साइन स्क्वेअर ए ही प्रॉपर्टी सेम आहे, पण 2 साइन स्क्वेअर ए मधून 1 घालवायचं आणि त्याला मायनस चिन्ह राहणार, कारण -2 आहे इथं. बरोबर. मग काय होणार, इथं मोठ्या संख्येचं चिन्ह इथं प्राप्त होणार. म्हणजेच काय होणार बघा, जर बघितलं आपण तर हे 1 आहे असं राहिलं, पण ह्या 2 साइन स्क्वेअर ए मधून हे साइन स्क्वेअर ए घालवायचं, चिन्ह मोठ्याचंच राहणार. 2 साइन स्क्वेअर ए मधून हा 1 साइन स्क्वेअर ए निघून गेला, काय राहिला 1 साइन स्क्वेअर ए राहिला, साइन स्क्वेअर ए राहिला, ओके. अपॉन मध्ये काय झालं बघा कॉस स्क्वेअर ए राहिला. बरोबर. आता आपल्याला पुन्हा एकदा माहित आहे बघा की इथं आपण बघितलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू काय असतं कॉस स्क्वेअर ए असतं. म्हणजेच काय लिहिणार बघा कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. कसं आलं, लक्षात आलं का. 1 मायनस साइन स्क्वेअर एची किंमत लिहिली कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए, म्हणजेच काय इज इक्वल टू 1. लक्षात आलं का. म्हणजेच काय मिळालं बघा LHS इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. लक्षात आलं का. म्हणजेच आपण इकडं आता थोडंसं, आता हे जर समजलं असेल तर थोडंसं इकडं येऊ आपण बघा. हे थोडंसं समजून घ्या सुरुवातीपासूनचं, नेमकं कशा पद्धतीनं आपण कुठंपर्यंत आलो ते. बरोबर. म्हणजे एक्झॅक्टली सुरुवात इकडून केलेली आहे आपण, मध्ये थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीनं ऑपरेशन्स केलेले आहेत. बरोबर, गणितीय. आणि त्यानंतर काय करणार आहोत, इथं आपण कॉस स्क्वेअर ए आपण कॉस स्क्वेअर एपर्यंत पोहोचलो इज इक्वल टू 1. आणि 1 म्हणजेच काय बघा इथली RHS आहे. म्हणजेच इथं आपण लिहून घेऊ, काय लिहून घेऊ बघा, हेन्स काय म्हणू शकतो आपण LHS
इज इक्वल टू RHS. ओके, आणि हेन्स द प्रूफ लिहू शकतो. हेन्स द प्रूफ म्हणू शकतो का? म्हणू शकतो. म्हणजेच काय, जे 1 दाखवायचं होतं ते आपण काय केलं, इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही तिन्ही एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत आणि ही एक्झाम्पल तुम्ही काय करा, मनामध्ये अगदी व्यवस्थितरित्या साठवून ठेवा. त्याची सोडवण्याची वेगळी पद्धत आणि आठवणीत ठेवण्याचा एक वेगळा जो मार्ग आहे किंवा ट्रिकी जो एक पद्धत आहे ती काय करा, तुम्ही लक्षात घ्या. ओके, त्याशिवाय हे सोडवता येणार नाही. तुम्ही जर ही एक्झाम्पल बघून 2-2 वेळा सोडवली तर नक्कीच तुमच्या ती काय होतील, लक्षात राहतील. आज इथं आपण थांबतोय. आता आपण नेमकं की ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री नेमकं काय असतं ते इथून पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. बरोबर, त्यासाठी तुम्ही नक्कीच काय राहा, तयार राहा. की ॲप्लिकेशन म्हणजेच काय, तर त्रिकोणमितीची उपयोजकता कशा पद्धतीने केली जाते ते आपल्याला बघायचं आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच तो काय करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पाठवा. मित्रांनाही त्याची काय होईल, मदत होईल आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. ओके, थँक्यू व्हेरी मच.